साडीवर एक माप घेतला तर एक ड्रेसवरचे असणार एक माप घेतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वन पीसची मापं येतात कशी. तर आपण पहिलं गुडघ्यापर्यंत जर आता आपण पूर्ण उंची पण पाहिली ना, पूर्ण उंची म्हणजे एवढं की जर हिल्स घालणार असतील तर थोडं अजून लॉंग मध्ये घ्यायचं. आता हिचं किती ते 51 येते. तर हिल्स घालणार आहे का ते विचारायचं. एखाद्याला लोळलेला पण खूप आवडतो तर तेही विचारायचं. मग खाली 2 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं. आता 51 आहे तर मग 53 घ्यायचं. हे 53 तुमची उंची. जर हिल्स घालणार असेल, खाली लोळणारा असेल तर, कारण लोळलेला पण छान दिसतो, हिल्स घातले की बरोबर लेवलला येतो. पण तोही तुम्ही विचारायचं की बाबा तुम्हाला हाईट किती, हाईट किती घ्यायची त्या हिशोबाने तुम्ही घ्यायचं. जर कुणाला गुडघ्यापर्यंत हवा असेल, कारण मुली घालतात आजकाल गुडघ्यापर्यंत वन पीस असतो, तर तो पण गुडघा कुठे बघायचा, त्याचं थोडंसं खाली घ्यायचं. आता गुडघा ह्यांचा येतंय, मग इथं 35-36 त्यांच्या आवडीप्रमाणे विचारायचं आणि तेवढं घ्यायचं. समजलं हे दोन वन पीस शॉर्ट आणि लॉंग, ज्याला जो शिवायचा त्यांनी तो शिवा. हा, नंतर इथं आली कंबर उंची 14. कंबर उंची घेताना अशी नाही घ्यायची, ही अशी नाही घ्यायची, आपल्या चेस्ट वरूनच आली पाहिजे अशी. हे पण लक्षात घ्या. म्हणजे ह्यांची कंबर उंची आली 14. जिथंच कंबर उंची संपतीये तिथंच आपण कमरेचं माप पण टाकणार आहे. तर प्रथम आधी आपण चेस्टचं माप घेऊ. चेस्ट किती आहे ह्यांची, अशी लुझिंग मध्ये घ्यायची. त्यांना दिसत नाही. थोडं दिस ना, 37 वन पीस लूज मध्येच असतो. तर 37 आले चेस्टचं माप. त्याच्यानंतर आलं कमरेचं माप. कमरेचं पण तेवढंच लूज घ्यायचं की हे आलं 35. हां, कंबर घेर आला 35 झालं. त्याच्यानंतर पुढील गळा घ्यायचा. पुढील गळा एवढाच हवा आहे का अजून वाढवायचा हे पण विचारायचं. जर ड्रेस घातलेला असेल तर, जो ड्रेस शक्यतो ना, जो ड्रेस शिवायचा आहे तसा ड्रेस घालून आलं तर आपल्याला पण माप घ्यायला बरं पडतं. तर आपण आता इथं काय आहे, तर ह्यांचा आहे 5.6 आहे. 5.6 हां. मग आपण जर वाढवायचं तर त्यांना विचारायचं की किती वाढवायचं, त्या पद्धतीने आपण वाढवायचं. माप असंही घेतात आणि असं तिरकं क्रॉसमध्येही घेतात. जर तुम्ही असं तिरकं क्रॉसमध्ये घेतलं तर तिरकंच क्रॉसमध्ये जेव्हा मेजरमेंट टाकतो तेव्हा तिरकंच घ्यायचं, आणि असं सरळ घेतलं तर सरळच माप टाकताना टाकायचं. हे लक्षात घ्या. तुम्ही कसं माप घेतलं हे तुमचं तुम्ही लक्षात ठेवायचं. हां, तर पुढचा गळा किती हवा आहे त्या पद्धतीने घ्यायचा. त्याच्यानंतर शोल्डर. शोल्डर ही जी बाही जोडली, ह्या बाहीपासून ते इकडच्या बाहीपर्यंत किती आहे ह्यांचा शोल्डर, तर 16 आहे. तर 16 लिहा. आता मागचा गळा ह्यांचा बंद पण नाहीये आणि डीप पण नाहीये. मग तुम्ही त्यांना विचारायचं की एवढाच हवा आहे की अजून तुम्हाला डीप मध्ये घ्यायचा आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही डीप पण घेऊ शकता. जर त्या म्हणल्या नाही मला डीप मध्ये नाडी लावायची आहे, तुम्ही तसाही करू शकता. आणि कुणाला बंद पाहिजे असेल तर तसा त्याच्याप्रमाणे मग बंद गळा असेल तर बंद म्हणून लिहायचा. जर जेवढा, आणि ह्यांचा किती आता 3 गळा आहे तर तुम्ही मागचा गळा 3 लिहिला तरी चालेल. कुणाला 8-7 घ्यायचा, त्या पद्धतीनं तुम्ही लिहायचा. समजलं. आणि बाही, आपली बाही लांबी, बाही आता यांची आहे ही 3/4 बाही. त्यांची होती मग अशी छोटी छोटी. मग जिथं बाही संपती तिथं बाहीचा दंडगेर घ्यायचा. जर 3/4 घ्यायची तर आता ह्यांचं 3/4 येतं 9, 9.5 पर्यंत. मग तिथंच तुम्ही 9.5 च्या तिथं तुम्ही दंडगेर घेतला. ह्यांचा दंडगेर लुझिंग मध्ये आलाय 11, आणि 3/4 घेतली तर इथं येतोय दंडगेर 10. समजला.